श्रीसूक्त या स्तोत्राने माता लक्ष्मीची कृपा होते. आर्थिक समस्या सुटतात. घरात पैशाची कमतरता कधीच जाणवत नाही. तुम्ही कितीही मोठ्या आर्थिक समस्येमध्ये असाल आणि तुम्ही श्रद्धा भक्तीने श्रीसूक्त पठण कराल तर माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येऊन तुमची आर्थिक समस्या सुटतेच सुटते. पण हे श्रीसूक्त कधी म्हणावं, कसं म्हणावं, त्याचबरोबर श्रीसूक्त म्हटल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नक्की कशा प्रकारचे चमत्कार होतात, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, तिचं आवाहन करण्यासाठी, नेहमी माता लक्ष्मीच्या सानिध्यात राहण्यासाठी, माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी, काया वाचा मनाने शुद्ध आणि पवित्र राहण्यासाठी, सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा श्रीसूक्ताने माता लक्ष्मीची स्तुती करावी असं देववाणी ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे. श्रीसूक्त वाचनाचे फायदे भरपूर आहेत. एक फायद्याचा विचार करता श्रीसूक्त हे वैदिक सूक्त असून वेदमंत्र आहे. त्यामुळे त्या मंत्रात एक विलक्षण चैतन्य आहे. आपल्या नियमित वाचनाने आपल्याला भरपूर फायदा होतो. आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरात प्रसन्नता येते. जर घरात नेहमी कटकटी, भांडणं होत असतील तर श्रीसूक्ताच्या नियमित वाचनाने सर्व कटकटी आणि भांडणं संपून आपल्या घरात आनंद येतो. घरातली सगळ्यांची मनं शांत आणि प्रसन्न राहतात. आर्थिक स्थिती तर झपाट्याने सुधारते. कामामध्ये यश यायला लागतं. घरात धनाची आवक वाढते. घरात आजारपणं राहत नाही आणि जर व्यवसाय करत असाल तर तो व्यवसाय लवकर वृद्धिंगत होत जातो. आणि तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नतीचे योग येतात. कोणत्याही कारणाने घरात पैसा येतो आणि तो टिकतो सुद्धा. अचानक धनलाभाचे योग सुद्धा जुळून येतात. हे श्रीसूक्त म्हणण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अनुष्ठान करण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन करतो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यावर माता लक्ष्मी समोर बसून 16 वेळा श्रीसूक्त पठण करावं. किती वेळा? 16 वेळा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, आर्थिक संपन्नतेचा आशीर्वाद देते. लक्ष्मीपूजनात श्रीसूक्त म्हणण्याला एक वेगळंच महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनामध्ये श्रीसूक्त म्हणण्याला महत्त्व का आहे ते म्हटल्याने अत्यंत चांगले अनुभव व्यक्तीला काय येतात किंवा आर्थिक समस्या कशी सुटते, तर सूक्त म्हणजे स्तुतीपर स्तोत्र. ऋग्वेदात माता लक्ष्मीची छंदबद्ध स्तुती ज्या श्लोकांमध्ये केलेली आहे त्या सर्व श्लोकांचं संकलित रूप म्हणजे श्रीसूक्त स्तोत्र होय. हे अतिप्राचीन ऋग्वेदातील एक स्तोत्र असल्यामुळे ते प्रत्यक्ष ईश्वरीय आराधना म्हणून गणलं जातं. आपल्या शास्त्राने अत्यंत महत्त्वाच्या अशा षोडशोपचार पूजा सांगितलेल्या आहेत. त्या प्रकारात पुरुष सूक्ताबरोबर श्रीसूक्ताला सुद्धा स्थान दिलंय. यावरून या स्तोत्राच्या महत्त्वाची कल्पना तुम्हाला नक्कीच येऊ शकते. आता श्रीसूक्ताचं स्वरूप कसं आहे, तर श्रीसूक्त हे ऋग्वेदातील सिद्ध मंत्र आहे ज्यामध्ये श्लोकांची संख्या एकूण 16 आहे. हे मंत्र ऋग्वेदातील असल्यामुळे प्रत्येक मंत्राला चमत्काराचं वलय आहे ज्याद्वारे मानवाला अपार धनसंपत्ती प्राप्त करणं शक्य आहे. भक्तिमय आणि पूजनीय भावासहित रोज सकाळी माता लक्ष्मीची आराधना आणि नियमित विधीपूर्वक पूजा करून श्रीसूक्ताचं पठण केलं असता व्यक्तीचं नशीब उजळतं. त्याला शुभवार्ता प्राप्त होतात. त्याला त्याच्या सर्व कामात मोठं यश मिळू लागतं. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढते. आणि ऋग्वेदानुसार श्रीसूक्ताने माणसाचं कल्याण होतं, यात तिळमात्रही शंका नाही. तसं तर माणूस सततच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा निश्चित आणि सोपा मार्ग शोधत असतो. कुंडलीत ग्रह कसेही असू द्या, परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या, घरामध्ये कितीही दोष असू द्या, पण जर तुम्ही श्रद्धा भक्तीने श्रीसूक्ताचं नियमित पठण केलं आणि ते कायम सुरू ठेवलं तर सुख समृद्धी तुम्हाला प्राप्त होणार, यात शंकाच नाही. फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं कल्याणही त्यामध्ये होतं. पुढच्या पिढ्यांनाही समृद्धीचं वरदान मिळतं आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरात वास करते. श्रीसूक्त वाचनाचे काही नियम आहेत, ते नियम समजून घ्यायला हवेत. श्रीसूक्त वाचनाचे नियम वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्या कारणासाठी श्रीसूक्त वाचता आहात त्यानुसार ते नियम अवलंबून आहेत. जर तुम्हाला रोज अगदी साधेपणाने श्रीसूक्त वाचायचं असेल किंवा तुम्हाला आठवड्यातून एकदा म्हणायचं असेल किंवा तुम्हाला एखादं श्रीसूक्ताचं अनुष्ठान करायचं असेल तर त्या सगळ्या नियमांमध्ये थोडाफार फरक आढळून येतो. पण मनोभावे आणि कोणत्याही नियमात श्रीसूक्ताचं वाचन किंवा पठण केलं तरी माता लक्ष्मीची कृपा होते, यात काही शंका नाही.
फक्त आपल्या आवडी आणि सवडीवर ते अवलंबून आहे की आपण कशा प्रकारची साधनं स्वीकारतो आहोत. नियमित श्रीसूक्त वाचनाने अनेक लाभ होतात. हा साधा आणि सोपा सरळ मार्ग आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा. रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छ शरीराने, स्वच्छ कपड्याने, स्वच्छ मनाने आणि शांत तसंच भक्तिपूर्ण अंतःकरणाने देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावून श्रीसूक्ताचं पठण करावं. यामुळे धनधान्य, सुख, ऐश्वर्य आणि समृद्धीची प्राप्ती होते. या गोष्टी घरात कायम टिकून राहतात. श्रीसूक्ताचं नियमित वाचन केल्यास खरंच घरामध्ये समृद्धी येते. आता आपण दिवाळीबद्दल बोलूया. जर तुम्हाला रोज श्रीसूक्त म्हणणं शक्य नाहीये तर कमीत कमी तुम्ही दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन तुमच्या घरामध्ये करता, त्या दिवशी तरी तुम्ही श्रीसूक्त आवर्जून म्हणा. हे श्रीसूक्त माता लक्ष्मीच्या पूजेसमोर बसून पूजा झाली की तिथेच बसायचं आणि श्रद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने 16 वेळा हे श्रीसूक्त म्हणायचं. माता लक्ष्मीसमोर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या मांडायच्या आणि श्रीसूक्त श्रद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने म्हटल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच अनुभव येईल की तुमची एक समस्या सुटते आहे. फक्त लक्षात घ्या की श्रीसूक्त तसं मोठं आहे म्हणायला. मी मगाशी म्हटलं तसं 16 श्लोक, 16 मंत्र त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे जर ते तुमचं तोंडपाठ नसेल तर तुम्हाला म्हणायला वेळ लागेल आणि जर ते तुमचं नियमित म्हणण्यामध्ये असेल किंवा तुम्हाला येत असेल तर मात्र तुम्ही अगदी 1-1.5 तासामध्ये सुद्धा म्हणू शकता. पण आता तुम्हाला त्या श्रीसूक्ताचा सराव करता आला पाहिजे. जर तुम्ही आत्तापर्यंत कधीही म्हटलेलं नाही आहे, ऐकलेलं नाही आहे तर काय करायचं, दिवाळीला अजून वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही रोज नियमित श्रीसूक्त म्हणायची सवय लावा. इंटरनेटवर श्रीसूक्त उपलब्ध आहे, ते कसं म्हटलं जात आहे ते ऐका. श्रीसूक्त हे ऋग्वेदातलं असल्यामुळे ते संपूर्ण संस्कृत आहे आणि त्यासाठी तुम्हाला त्याचा सराव करणं आवश्यक आहे. रोज सुरुवातीला फक्त ऐका, मन लावून, लक्ष देऊन, कान देऊन ऐका. ऐकून त्या शब्दांची तुम्हाला सवय होईल. मग ते स्तोत्र समोर ठेवा, म्हणजे त्याची प्रत समोर ठेवा आणि मग ऐका. त्या शब्दांवरनं बोटं फिरवा, नजर फिरवा, म्हणायची प्रॅक्टिस करा. या प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे श्रीसूक्त म्हणता आलं की मग हे 16 वेळा म्हणण्याचं अनुष्ठान करा. आता तुम्ही म्हणाल हे म्हणायला शिकायचं आणि मग अनुष्ठान करायचं म्हणजे याच्यात बरेच कष्ट आहे. पण माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर एवढे कष्ट तर घ्यावेच लागतील. लक्ष्मी कुणावरही फुकट प्रसन्न होत नाही, हेही लक्षात ठेवा. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला एकदा श्रीसूक्त म्हणता यायला लागलं की तुम्ही दिवाळीत 16 वेळा अनुष्ठान तर करालच, पण तुम्ही रोज नियमित म्हणत जाल. आणि त्याशिवाय सुद्धा नियमित म्हणायला नाही जरी जमलं तरी एकदा म्हणता येत आहे म्हटल्यानंतर तुम्ही अमावस्येला, पौर्णिमेला, कोजागिरी पौर्णिमेला, जेव्हा माता लक्ष्मीची घरामध्ये पूजा होईल त्या वेळेला तुम्ही माता लक्ष्मीसमोर अगदी 5 वेळा, 6 वेळा जरी हे श्रीसूक्त म्हटलं तरीसुद्धा माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो. त्यामुळे श्रीसूक्त म्हणायला अवश्य शिका आणि दिवाळीमध्ये तुम्ही हे श्रीसूक्त 16 वेळा माता लक्ष्मीसमोर बसून म्हणा. आर्थिक समस्येचा कायमचा प्रश्न सुटेल. हो, पण तुम्ही जेवढे कष्ट श्रीसूक्त शिकायला आणि म्हणायला घेणार आहात तेवढेच प्रामाणिक कष्ट तुमच्या कामामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्येही दाखवा. कारण की संधी तिथेच येते जिथे कष्ट असतात, मेहनत असते. माता लक्ष्मी संधी तुमच्याकडे घेऊन येईल. त्या संधीचा लाभ तरी तुम्हाला घेता आला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या कामामध्ये पारंगत असलं पाहिजे. म्हणून कामामध्ये पारंगतता येऊ द्या, नवीन गोष्टी शिकत राहा, कष्टाला मागे हटू नका आणि श्रीसूक्ताच्या मदतीने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा. मग बघा तुमच्याही घरामध्ये समृद्धी येते की नाही. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.